जेव्हा शिरा करतो आणि शिल्लक राहतो तो शिरा खायचा कंटाळा येतो, त्यासाठी आपण ही शिरा पोळी तयार करणार आहोत। त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि 1 वाटी गुळाचा शिरा आहे। गव्हाच्या पिठाचा एक छोटा उंडा काढून घ्यायचा। शिऱ्यात जर ड्रायफ्रुट्स असतील तर ते सर्व काढून घ्यायचे आहेत। उंड्याचं आपल्याला एक छान वाटी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये बसेल मावेल तेवढा आपल्याला शिरा प्रेस करून भरून घ्यायचा आहे। गव्हाच्या पिठाचा उंडा पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित पॅक झाला पाहिजे व एक्स्ट्रा जे पोर्शन येतो वरती गव्हाच्या पिठाचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। पुन्हा हा उंडा पॅक करून पिठामध्ये छान मळून लावून घ्यायचं आणि आपल्याला लाटून घ्यायचं हलक्या हाताने। पोळी आपली तयार आहे। पोळी भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावरती आपल्याला ही शिऱ्याची पोळी टाकून घ्यायची आहे। छान एक साईड भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायची आहे। आपल्याला तूप सोडायचं आहे वरतून आणि दोन्ही साईडनं तूप सोडून आपल्याला ही छान पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। दोन्ही साईडनं भाजून घेतलेली पोळी एका जाळीवरती काढून घ्यायची। तयार आहे आपली शिरा पोळी। दूध किंवा तुपासोबत